नमस्कार मित्रांनो, पाकिस्तानचा इस्लामिक नाटोचा स्वप्न, भारतासाठी धोका की संधी? पाकिस्तान अनेक वर्षापासून मुस्लिम जगतात आपली नेतृत्वाची भूमिका निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आता त्याचे नवे स्वप्न आहे इस्लामिक नाटो तयार करणे. म्हणजे जगातील सर्व इस्लामिक देशांनी एक लष्करी आघाडी तयार करून नाटोसारखा करार करावा. इस्लामिक नाटोची संकल्पना: नाटोप्रमाणे जर एखाद्या सदस्य देशावर हल्ला झाला तर त्या देशाला वाचवण्यासाठी सर्व सदस्य देश युद्ध करतील. पाकिस्तान या मॉडेलवर इस्लामिक देशाची सांघिक लष्करी आघाडी तयार करू इच्छितो. 2015 सौदी अरेबियाने इस्लामिक मिलिटरी काउंटर टेररिझम कोलॅटेशन स्थापन केली होती. यात पाकिस्तान, टर्की, बांगलादेश, इंडोनेशिया, यमन, ओमान अशा 34 मुस्लिम देशांचा समावेश होता. पाकिस्तानची मुख्य उद्दिष्टे: नेतृत्व पुनर्स्थापित करणे. अफगाणिस्तानातून अमेरिकेची माघार झाल्यानंतर पाकिस्तानचा महत्त्व कमी झाला आहे, त्यामुळे गल्फ देशामध्ये पुन्हा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न. भारताविरुद्ध दबाव निर्माण करणे. काश्मीरसह भारताच्या धोरणांना आंतरराष्ट्रीय स्तरावर विरोध करण्यासाठी मुस्लिम एकता उभी करणे. लष्करी प्रतिमा मजबूत करणे. लढाईचा अनुभव असल्यामुळे स्वतःला मुस्लिम जगातील लष्करी हमीदार म्हणून सादर करणे. आर्थिक कारणे: आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी गल्फ देशाकडून निधी, तेल सवलती आणि गुंतवणूक मिळवणे. आंतरिक राजकारण: लोकांमध्ये राष्ट्रवाद, भारतविरोधी भावना भडकावून सरकारची पकड मजबूत करणे. भारतावर होणारे संभाव्य परिणाम: सुरक्षा धोका: अशा आघाडीद्वारे काश्मीरवर विधान, भारतविरोधी प्रचार, टोकाची संघटना व दहशतवादाला प्रोत्साहन मिळण्याचा धोका. डिप्लोमॅटिक दबाव: पाकिस्तान मुस्लिम जगात भारताला मुस्लिम विरोधी ठरवण्याचा प्रयत्न करू शकतो. तरीही मर्यादा: गल्फ देश भारताच्या कामगार व गुंतवणुकीवर अवलंबून आहेत, त्यामुळे भारताविरुद्ध थेट कारवाई करणे कठीण आहे. भारतासाठी संधी: संबंध अधिक दृढ करणे. सौदी, UAE, ओमान, कतर, इजिप्त यांच्यासह संरक्षण करार. दहशतवाद विरोधी सहकार्य वाढवणे. इराण व अन्य देशांसोबत भागीदारी. सौदी पाकिस्तान प्रभावाला तोलण्यासाठी इराण, टर्की विरोधी देशांसोबत सहयोग. सॉफ्ट पॉवरचा वापर. भारतातील मुस्लिमांची मोठी संख्या. ऐतिहासिक सांस्कृतिक नातं दाखवून मुस्लिम जगाला विश्वासात घेणे. ऊर्जानय: तेल, गॅस पुरवठा सुनिश्चित करून भारताची विश्वसनीय भागीदार अशी प्रतिमा बळकट करणे. इस्लामिक नाटोच्या अडचणी: सुन्नी शियामध्ये मतभेद. सौदी इराण संघर्ष. टर्की सौदी नेतृत्व स्पर्धा. कतर सौदी तणाव. वेगवेगळ्या देशाचे अमेरिका, चीन, रशिया यांच्याशी वेगवेगळे संबंध. भारताशी मजबूत आर्थिक नाते असलेले गल्फ देशांची मर्यादा. निष्कर्ष: पाकिस्तानचं इस्लामिक नाटो स्वप्न सैद्धांतिकदृष्ट्या भारतासाठी धोका असू शकतं, मात्र वास्तवात हे आघाडीचं जाळं तयार करणं अत्यंत कठीण आहे. सेक्टेरियन फूट, भूराजकीय स्पर्धा, आर्थिक गरजा या सर्व गोष्टींमुळे पाकिस्तानला आपल्या योजनेत यश मिळवणं अवघड आहे. भारतासाठी मात्र ही एक संधी आहे. या फूटपाडणीचा फायदा घेत आपल्या संबंधांना अधिक बळकटी देता येईल. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.